पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या वतीने एक मोठी कारवाई करण्यात आली। 8 लाखांच्या अवैध शस्त्रसाठ्यासह चौघांना अटक झाल्याची माहिती आहे। 9 खरतर देशी कट्टे, 5 मॅगझिन्स, 46 जिवंत काडतुस जप्त करण्यात आली। या प्रकरणात अझरुद्दीन, रफिक सुतार, वैभव अशोक शेटे, सौरभ धनंजय जाधव, अक्षय अशोक कांबळे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। माननीय पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या आदेशाने एक शस्त्रविरोधी मोहीम पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड कार्यालयामार्फत राबवली गेली, ज्यामध्ये युनिट 1 चे आमचे पीआय ठाकरे साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम यांना माहिती मिळाली आणि त्या अनुषंगाने एक पिंपरी पोलीस स्टेशन येथे 234/26 अनुषंगाने एक गुन्हा दाखल झालेला होता। सदर गुन्ह्याचा तपास हा युनिट 1 ने केला आणि त्या गुन्ह्याच्या पुढील तपासामध्ये आपले एक 9 वेपन्स जे देशी कट्टे होते, 5 अतिरिक्त मॅगझिन आणि 45 राऊंड जिवंत राऊंड आपल्याला त्याच्यामध्ये 4 आरोपींकडून ताब्यात घेण्यात आले। त्याच्यामध्ये 4 आरोपींना आपण अटक केलेली आहे आणि अजून पुढील तपास चालू आहे। ठाणे जिल्ह्यात ड्रग्ज तस्करीचे अड्डे सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली। भिवंडी आणि नवी मुंबईत मोठी कारवाई करण्यात आली। तब्बल 1745 कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी खरतर एनसीबीचं कौतुक केलंय। भिवंडीतील एका गोदामामध्ये इतका मोठा साठा आढळून आलाय, त्यामुळे ठाणे जिल्ह्यात गोदामांचा वापर अंमली पदार्थांच्या साठवणुकीसाठी केला जात असल्याचं पुन्हा एकदा उघडकीस आलंय। ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, नवी मुंबई, मुंब्रा, शिळफाटा भागात मोठ्या प्रमाणात गोदामं आहेत। उरण, जेएनपीए या आणि खरतर गुजरात येथून सुटणारी हजारो मालवाहू वाहनं भिवंडी, मुंब्रा, नवी मुंबई शहरातील गोदामांमध्ये दाखल होत असतात। भिवंडी भागात अनेक गोदामं बेकायदेशीरपणे उभारण्यात आले, त्यामुळे ठाणे जिल्ह्याला मुंबई नाशिक महामार्ग, घोडबंदर, मुंब्रा, बाह्यवळण आणि शिळफाटा यासारख्या मार्गांचे जाळे लाभलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।